हॅलो गाईज, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या कहाणीमध्ये पार्ट नंबर 17मध्ये. तर सेकंड मीटिंगमध्ये अजून एक व्यक्ती आले होते. ते होते माझ्या हस्बंडचे मामा. खरं सांगू ना, त्या मामांना भेटून मला असं वाटायचं माझे वडीलच आहेत. ते मामा खूप प्रेमळ, खूप चांगल्या स्वभावाचे, खूप बोलून चालून राहायचे. माझ्या लग्नानंतर ते सॅटर्डे संडे आमच्या घरी म्हणजे सासरी यायचे. लग्नानंतर सासरी मला फक्त ते मामा स्वतःचे वाटायचे. म्हणजे मी माझ्या सासरच्यांना स्वतःचं मानलं होतं, पण त्याने मला स्वतःची सून असं कधीच मानलं नाही. त्यांच्यासाठी मी फक्त त्यांच्या घरातली नोकराणी होती. माझ्या सासू सासऱ्यांना मुलगी नाही आणि माझ्या हस्बंडला बहीण नाही. आणि माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला आणि मोठ्या सुनेला घरातून हाकलून दिलं होतं. आणि माझी सासू कामामध्ये आळशी, तर माझी सासू माझ्या नवऱ्याकडून काम करायची आणि तो एकदम साधाबुळा. आधी तर मला साधाबुळा दाखवलं, मग माझ्या नवऱ्याची आणि त्यांच्या माणसांची मला रूप कळायला लागले. कसं असतं ना, आपण लहानपणापासून अशा वातावरणात वाढलेलो असतो. म्हणजे काही आई वडील खोटं बोलतात, काही आई वडील चाप्टरगिरी करतात, दुसऱ्यांवर अत्याचार करतात, खोटं बोलतात आणि आजूबाजूच्या लोकांना, आपल्या रिलेटिव्सला बदनाम करतात आणि स्पेशली दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवतात, स्वतःच्या सुनांना नावं ठेवतात, स्वतःच्या नातवंडांना पण ते लोक सोडत नाही, त्यांना वाईट बोलायचं. त्यामुळे अशा आईवडिलांचा स्वभाव आहे ना, त्यांच्या मुलांमध्ये नक्कीच जातो. आणि हे मला माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या 2 भावांच्या अंगामध्ये रुतलेला जो स्वभाव घाणेरडा आहे, हा मला लग्नानंतर त्यांचा सगळा स्वभाव लक्षात आला. माझ्या सासरच्या बाकीच्या लोकांच्या बाबतीत मी तुमच्याशी सगळं डिस्कस करणारच आहे. स्पेशली मी माझ्या हस्बंडबद्दल सांगते. त्याने मला असं फसवलं आहे ना, खूप साधा भोळा बोलून माझ्यासमोर राहायचा. मला लग्नाआधी दाखवायचा मी खूप इनोसेंट आहे, माझ्या पाठीपाठी फिरायचा, माझ्याशी बोलायला तरसायचा आणि तो माझ्याशिवाय जगूच शकत नाही अशा गोष्टी दाखवायचा. आणि जसे लग्नानंतर त्याचे मला रूप कळायला लागले ना, माझ्या आयुष्यात जे काय माझ्या हस्बंडने आणि त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या भावंडांनी केलं आणि आत्ता जिथे मी उभी आहे आणि मी माझ्या लाईफचा जो काही डिसिजन घेतला आहे त्यासाठी मला जराही रिग्रेट नाही आहे. आणि हो, मी माझ्या हस्बंडच्या मामांविषयी सांगत होती. खूप चांगले व्यक्ती आहेत ते. त्यांच्या आयुष्यात ते कसे जगतात, काय आहेत ते मला काही घेणं देणं नाही, पण त्यांचा स्वभाव माझ्यासाठी खूप चांगला होता. लग्नानंतर ते मला खूप सपोर्ट करायचे आणि माझाही स्वभाव असा आहे ना की सगळ्यांबरोबर हसून खेळून बोलून चालून राहायचं. आणि त्या मामांचाही स्वभाव असाच होता. त्यामुळे त्यांचं आणि माझं खूप छान पटायचं. त्या मामांना त्यांच्या बहिणीचा स्वभाव खूप चांगला माहीत होता. ती सुनांना त्रास देते आणि त्या मामांना स्वतःच्या 3 मुली आहेत, म्हणून ते मला मुलीसारखे वागवायचे. माझी सासू आणि माझा छोटा दीर मला असं म्हणतो, मी त्या मामांबरोबर बोलते म्हणून त्या मामाबरोबर माझं अफेअर आहे. आणि हे मी माझ्या हस्बंडला सांगून सुद्धा त्याने एका शब्दाने त्याच्या आई भावाला विचारलं नाही. अशा नवऱ्याला काय शिक्षा द्यायची तुम्ही सांगा मला.